नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे तमाम लाभार्थी आहेत या सर्व लाभार्थ्यांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। पहा, या योजनेमध्ये जे वेगवेगळे लाभार्थी आहेत त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील। या लाभार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडलेला होता आणि तो प्रश्न म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना पैसे वाढवून देण्यात येत आहेत। पहा, काही लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळणार आहे, काही लाभार्थ्यांना 2,500 मिळणार आहेत आणि काही लाभार्थ्यांना 3,500 रुपये दिले जात आहेत। त्यामुळे नक्कीच सर्वांची उत्सुकता वाढलेली होती आणि पैसे कधी मिळणार हा प्रश्न साहजिकच सर्वांना पडलेला होता। तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। तुम्हाला माहीतच असेल, या योजनेचे आपण शासन निर्णय असो किंवा योजनेसंदर्भात घेतलेले वेगवेगळे निर्णय असो, अनुदान वाढी संदर्भातले असो, कागदपत्रासंदर्भातले असो, लाभार्थ्यांना शासनाकडून देणाऱ्या सूचना असो, या सर्वांची माहिती आपण पाहत असतो आणि ही सर्व माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे। त्यासाठी काय करायचं आहे, जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। ही सर्व माहिती मिळण्यासाठी, जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तेव्हाच तुम्हाला ही माहिती पाहण्यास मिळते। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होत आहे। हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे, परंतु हप्ता का उशिरा मिळत आहे ह्याच संदर्भात अगदी काही सेकंदामध्ये माहिती पाहूया। जसं तुम्हाला माहीत आहे, बच्चू कडू यांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन सुरू केलं गेलं होतं आणि या आंदोलनाची दखल घेत शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देखील जमा होत आहे। तर अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत टाकण्यात येत आहे आणि ही डीबीटी प्रोसेस जी आहे ते सुरू आहे। त्यामुळे डीबीटी पोर्टलवर मोठ्या प्रमाणात लोड आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देखील हप्ता वाटप करण्यात येत होता डीबीटीच्या माध्यमातून। त्यामुळे साहजिकच डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचा असो किंवा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा असो एकत्रितपणे त्या ठिकाणी लोड आपल्याला पाहण्यास मिळाला आणि त्याच कारणामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना काही दिवस या हप्त्यासाठी वाट पाहावी लागलेली आहे। परंतु आता तुमची काळजी मिटलेली आहे, तुम्हाला काळजी करायची गरज नाही। नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येत आहे। पहा, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पोर्टलवरती मेसेज पडणार आहे। सरकारी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पहा, मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की लाभार्थ्यांना हे पैसे जमा करा, नोव्हेंबरचा हप्ता उशिरा देऊ नका, लवकरात लवकर तो तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करा आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करून आज संध्याकाळपर्यंत लाभार्थ्यांना पोर्टलवरती मेसेज पाहायला मिळणार आहे आणि उद्या सकाळपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होऊ शकते किंवा आज संध्याकाळी देखील हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। एकूण 3 दिवसामध्ये हे पैसे मिळतील। पहा, आजच्या तारखेपासून जर जमा झाले तर पुढच्या 3 दिवसामध्ये हे पैसे मिळून जातील आणि उद्यापासून जर हे पैसे जमा झाले तर पुढचे 3 दिवस हे पैसे तुम्हाला पाहण्यास मिळतील जमा झालेले। काही जिल्ह्यांमध्ये डीबीटी प्रोसेसचा, त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांच्या नव्याने नोंदणीचा डाटा जो आहे या संदर्भात काही प्रॉब्लेम, टेक्निकल अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या सर्व अडचणी आता दूर होऊन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फायनली आज संध्याकाळपर्यंत आपल्याला मेसेज पडणार आहे किंवा डायरेक्ट तुम्हाला पैसे देखील पडू शकतात। मेसेज पडल्याच्या नंतर लगेचच तुम्हाला माहीत असेल, मागच्या महिन्यामध्ये सांगण्यात आलेलं की 6 तारखेला पैसे पडणार आहेत आणि 6 तारखेपासून प्रक्रिया सुरू झालेली होती। तसंच आज देखील संध्याकाळपर्यंत मेसेज येऊ शकतो, शक्यता खूप जास्त आहे। पहा, ऑलरेडीच उशीर झालेला आहे नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यासाठी, त्यामुळे आता जास्त वाट पाहावी लागणार नाही। आज संध्याकाळपर्यंत मेसेज येवा अशी अपेक्षा करूया, शक्यता आहे संध्याकाळपर्यंत पोर्टलवर ऑफिशियल मेसेज पडेल आणि
संध्याकाळीच किंवा उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. आज जर जमा झाले तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. लाभार्थ्यांना वेळच्या वेळी हप्ता मिळायलाच पाहिजे. पहा, दर महिन्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एक ठराविक तारीख दिली गेली पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये असंच होत आहे, हप्ता वेळच्या वेळेला जमा होत नाही. त्यामुळे सरकारकडे विनंती आहे की माझे जे निराधार बांधव आहेत, या योजनेचे जे लाभार्थी आहेत, त्यांना कृपया करून एक निश्चित तारीख द्या, जेणेकरून त्यांना फिक्स त्या तारखेला पैसे जमा होतील. सरकारकडे विनंती आहे. लाभार्थ्यांच्या या विनंतीची नक्की दखल घ्या. लाखो लाभार्थी आहेत त्या योजनेचे. तर आज संध्याकाळी जर मेसेज आला, दुपारी मेसेज आला किंवा कधीही मेसेज पडला की तुम्हाला मी तात्काळ कळवणार आहे पैसे आल्याचा, किंवा पोर्टलवरती सूचना आली की सांगणार आहे. तुम्ही इतर ठिकाणी पहा, वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून जाणून घेत असाल की या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. 2,500 जमा झालेले आहेत, 6,000 जमा झालेले आहेत. तर पैसे आलेले नाहीत, मेसेज देखील आलेला नाही. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आलेला नाही, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आलेला नाही. तर आणखीन मेसेजेस आलेला नाही. मेसेज आला की लगेच कळवण्यात येणार आहे. शक्यता आहे आज मेसेज पडेल, उद्यापासून पैसे पडायला सुरुवात होतील. पाहू आता कधी हा मेसेज येतो.